महत्त्वाची बातमी, केंद्र सरकारकडून जीएसटीचे दर जाहीर झालेले आहेत। एकूण 1211 वस्तूंमधून 7 वस्तूंना पूर्णपणे करमुक्त करण्यात आलेले आहे। यामध्ये धान्य आणि दुधाचा समावेश आहे। यापूर्वी धान्यावर 5% इतका कर होता, तर चहा, साखर, कॉफी, खाद्यतेल आणि कोळशावर 5% कर लावण्यात येणार आहे। यापूर्वी कोळशावर 11.5% इतका कर होता, तर केशतेल, साबण आणि टूथपेस्टवर 18% जीएसटी आकारण्यात येणार आहे आणि त्यामुळे महागाई कमी होण्याची चिन्ह आहेत। चैनीच्या वस्तूंवर जास्त कर आकारण्यात येणार आहे आणि त्यामुळे चैनीच्या वस्तू आता महाग होतील। छोट्या कारवर 28% जीएसटी लावण्यात येणार आहे आणि त्यासोबत सेसही आकारण्यात येईल, तर लक्झुरियस कारवर जीएसटी सह 15% सेस लावण्यात येईल। एसी आणि फ्रीजचा देखील 28%च्या टप्प्यामध्ये समावेश करण्यात आलाय। सेवा कराबाबत आता उद्या निर्णय जाहीर करण्यात येणार आहे। आज मेन आइटम ये था कि गुड्स के संबंध में, सर्विसेज का भी एजेंडा पे है कि गुड्स और सर्विसेज के संबंध में फिटमेंट की जाए कि किस कमोडिटी पे कितना टैक्स लगेगा। इफ एनी पार्ट ऑफ द आइटम रिलेटिंग टू आइदर गुड्स और सर्विसेज cannot be concluded by tomorrow evening, then the council may decide to meet once again at a date in near future to complete the discussion on those items. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।